नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महानिर्मिती विभागामार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 800 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। ज्यामध्ये तुम्हाला वेतन या ठिकाणी 34,555 ते 86,865 या पे स्केलमध्ये मिळत आहे। सॅलरी सुद्धा फार चांगली जाणार आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महानिर्मिती यांच्यामार्फत। यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तंत्रज्ञ 3 पदाची सरळ सेवा भरती अंतर्गत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ 3 या पदाकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत। ऑनलाईन अर्ज करताना या ठिकाणी उमेदवारांनी संपूर्ण काळजी घ्यायची आहे, असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। बघूया आपण पदांची माहिती घेऊया, कोणकोणती किंवा कशा प्रकारे कॅटेगरी वाईज पदांचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे। तर बघा, महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रावर रिक्त पदसंख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन 800 पदे भरायची आहेत, असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। तर बघा, या तंत्रज्ञ 3 पदांची कशा प्रकारे विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे। यामध्ये सामान्य जे जनरल कॅटेगरीमधील पदे भरली जाणार आहेत, त्यामध्ये सामान्य महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त इतर उमेदवार जे काय असतील त्यांच्या बेसिसवर टोटल 400 जागा त्यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी भरल्या जात आहेत। यानंतर महानिर्मिती कंपनीचे किमान 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार असेल तर तुम्हाला 160 जागा भरल्या जात आहेत। महानिर्मिती कंपनीचे 1 वर्ष ते 4 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार यांना 160 जागा आहेत। तर महानिर्मिती कंपनीच्या BTR अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले कुशल तुम्ही प्रकल्पग्रस्त उमेदवार असाल तर तुमच्यासाठी 80 अशा टोटल 800 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। अगेन तुम्हाला या कॅटेगरी वाईज मित्रांनो विश्लेषण या प्रत्येक पदांचं पाहता येईल, प्रत्येक डिपार्टमेंटला कशा प्रकारे जागा आहेत किंवा जे कॅटेगरी वाईज त्यांनी विश्लेषण केलेलं आहे त्याचं तुम्हाला डिटेलमध्ये अवेलेबल आहे। तुम्ही ते नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता विश्लेषण, आणि त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते पाहून अर्ज करू शकता। सामान्य कॅन्डिडेट असाल जनरल तरी तुम्हाला या ठिकाणी 400 जागांसाठी मित्रांनो अर्ज करता येणार आहे, ज्या सगळ्यात जास्त जागा आहेत। इतरही तुम्हाला बेसिसवर त्यांनी जे एक्सपिरियन्स आहे त्या बेसिसवर किंवा तुम्ही जर कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल त्या बेसिसवर जागांचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे। पुढे आपण बघूया यासाठी कशा प्रकारे वेतन श्रेणी राहील। मित्रांनो, वेतन श्रेणी जर बघितला 34,555 तर या ठिकाणी 86,865 या दरम्यान तुमचा पे स्केल राहणार आहे। सॅलरी फार चांगल्या प्रकारची राहत आहे मित्रांनो, तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। आता शैक्षणिक अर्हता बघा, संबंधित व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI नियमित रेग्युलर कोर्स तुमचा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, किंवा राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। ज्यामध्ये इलेक्ट्रिशियनचं चालेल, वायरमनचं चालेल, मशिनिस्ट चालेल, फिटरचं चालेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम मेंटेनन्सचं चालेल, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीमचं चालेल, वेल्डरचं चालेल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकचं चालेल, ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट ह्याचंही चालेल, बॉयलर अटेंडन्स असेल तरी चालेल, स्विचबोर्ड अटेंडन्स सिस्टीम टर्बाईन्स चालेल, किंवा इतर कोणतं जर असेल ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट हेही चालेल। या व्यतिरिक्त ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट याचंही असेल, ITI, NCTVT, MSCVT यापैकी कोणतेही सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। जे जनरलचे 400 जागा आहेत त्या पदांसाठी। इतर पदांसाठी जर अप्लाय करणार असाल तर हेच क्वालिफिकेशन राहील, प्लस तुम्हाला जे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्याचंही डॉक्युमेंटेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायला लागेल, ज्याबाबत तुम्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकाल। आता या ठिकाणी वयोमर्यादा बघा, 18 ते 38 वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी राहील। यामध्ये मागासवर्गीयकर्त्या व अधुग प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिलता तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी माजी सैनिकांसाठी एज लिमिट 45 वर्ष राहील। दिव्यांगांसाठी खेळाडूंसाठी 45 वर्ष एज लिमिट राहणार आहे। भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल तर 45 वर्षापर्यंत, आणि महानिर्मिती कंपनी जर तुम्ही जर कर्मचारी असाल ऑलरेडी तर तुम्हाला 57 वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे, ज्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल। एज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे 1/10/2024 ला। पुढे आपण बघा यासाठी निवड कशा प्रकारे होईल। तर जाहिराती अनुसरून सर्व सादर केलेल्या उमेदवारांची चाळणी करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो, त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। आता यामध्ये किमान गुण किती पाहिजेत हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांनुसार तसेच जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आलेल्या रिक्त जागांनुसार सामाजिक आणि समांतर आरक्षण विचार घेऊन निवड सूची यादी तयार करण्यात येणार आहे, ज्या बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाईल। पुढे बघा या ठिकाणी अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारे राहील। अर्ज करण्यासाठी महाजनकोच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही अप्लाय करू शकता। खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये फॉर्म फी घेतलेली आहे। मागासवर्गीयांकरता 300 रुपये अधिक GST जी काय असेल ती फॉर्म फी भरायची आहे। दिव्यांग आणि माजी सैनिक यांना फी घेतलेली नाही आहे। यानंतर महत्त्वाच्या तारखा बघा, 26 तारखेपासून अर्ज सुरुवात झालेली आहे। 26/12 पर्यंत अर्ज सादर करू शकता। ऑनलाईन परीक्षा जो तारीख असणार आहे ती तुम्हाला नंतर त्या ठिकाणी कळवण्यात येईल।
या भरतीचा अपडेट मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही नोटिफिकेशन रीड करू शकता आणि यासाठी इंटरेस्टेड असाल तर ऑनलाईन अर्ज करू शकाल। या भरतीबाबत काय डाऊट्स असेल कमेंट करून विचारा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।